प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। रहेजा बिल्डर पळाला। मित्रांनो, सुशील रहेजा हा जो मुंबईतला प्रसिद्ध बिल्डर आहे, मुंबईतला नामचीन असा तो बिल्डर आहे, तो बिल्डर आज पळाला। त्याला कारण असं आहे की चेंबूरमध्ये या रहेजा नावाच्या बिल्डरचं एक मोठं कार्यालय आहे। त्या कार्यालयामध्ये राहुल जाधव नावाचा एक मराठी पोरगा, बौद्ध मुलगा कामाला होता। तो कामाला असताना काही कागदपत्र फाईल करायचे होते, त्याला स्टेपल करायचं होतं। अनवधानाने म्हणा किंवा काही गोष्टीमुळे म्हणा त्याच्याकडून ते बरोबर स्टेपल करण्यात आलं नाही, असा आरोप या सुशील रहेजा नावाच्या बिल्डरने केला आणि त्याला राहुल जाधवला त्याने मारहाण केली। मारहाण केली तर केली, त्याला जाती वाचक शिवीगाळ सुद्धा केली। तुम घाटी लोग कभी सुधरेगा नहीं, तुम जय भीम वाला कभी सुधरेगा नहीं, अशा पद्धतीनं हा सुशील रहेजा याला जातीचा माज दाखवला। याने आपल्या सत्तेचा, पैशाचा माज दाखवला। आणि त्यावर साहजिकच हा जो राहुल जाधव आहे त्याच्या स्वाभिमानाला ठेस पोहोचली, स्वाभिमान दुखावला गेला आणि त्यानं त्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडे केली। वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्याला घेऊन गोवंडी पोलीस स्टेशनला गेले। गोवंडी पोलीस स्टेशनचे गोवंडी पोलीस स्टेशनचे डीसीपी समीर शेख या गोष्टीचं गांभीर्य ज्या टायमाला त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेला त्यांनी ताबडतोब ऍक्शन घेतली, परंतु त्याच्यावरती जी कारवाई व्हायला हवी होती तशी कारवाई होताना दिसत नाही। असं दिसल्याच्या नंतर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते थेट चेंबूरच्या बिल्डरच्या कार्यालयामध्ये घुसले आणि त्यांनी त्या कार्यालयामध्ये सुशील रहेजाला शोधण्याचा प्रयत्न केला, त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु सुशील रहेजा वंचितचे वाघ येणार या भीतीनं अगोदर पळून गेला। तिथून तो पळाला, परंतु तो कुठंही पळाला तर कायद्यानं मात्र त्याला जेरबंद करण्यात येईल, कायदा त्याला सोडणार नाही। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचा कायदा तयार केला, संविधान निर्माण केलं। संविधानानं प्रत्येकाला स्वाभिमानानं जगण्याचा अधिकार दिला आणि त्या स्वाभिमानाला जर कोणी ठेस लावण्याचा प्रयत्न करत असाल, नख लावण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमचा ते मास उतरवल्याशिवाय राहणार नाही। कायद्यानं तुमचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिलेला आहे। बघूया रहेजावरती कारवाई होते का नाही, सुशील रहेजाला अॅट्रॉसिटी अंतर्गत आतमध्ये डांबण्यात येते का नाही, पाहूया। तोपर्यंत जय भीम। प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।